नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नितेश राणे यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। 23 जून 1982 साली नारायण राणे यांच्या घरी नितेश राणे यांचा जन्म झाला। पदवीपर्यंतचे शिक्षण नितेश राणे यांनी मुंबईतच पूर्ण केले। पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी नितेश राणे लंडनला गेले आणि MBA पर्यंतचे शिक्षण हे लंडनलाच पूर्ण केले। 2005 साली नितेश राणे आपल्या भारत देशात परत आले। या दरम्यान नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडला होता, त्यामुळे वडिलांच्या राजकीय नव्या वाटेला साथ देत नितेश राणे यांनी राजकारणात प्रवेश केला व एक राजकीय जीवनाची सुरुवात केली। त्यानंतर 2006 साली नितेश राणे यांनी वडिलांच्या नेतृत्वात स्वाभिमान संघटनेची स्थापना केली। स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून नितेश राणे यांनी राज्यभर सामाजिक कार्य उभारले आणि 2009 साली पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढून नितेश राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपली ताकद दाखवून दिली। विविध आंदोलनामुळे नितेश राणे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली। शिवाय 2011 साली स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून घेतलेल्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी 25,000हून जास्त लोकांना नोकरी देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली। वेळोवेळी महाराष्ट्रातील जनतेचे विविध विषय आणि मुद्दे घेऊन नितेश राणे यांनी आंदोलन उभारले व महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून दिला। त्यामुळे स्वाभिमान संघटना राज्यभर वाढली। मात्र 2014 साली नितेश राणे यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। नितेश राणे यांची राजकीय ताकद बघता काँग्रेस पक्षाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि नितेश राणे यांनी 74,715 मतं घेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांचा अवघ्या 25,979 मतांनी पराभव करत पहिल्यांदा कणकवली मतदारसंघाचे आमदार बनले। आमदार झाल्यावर नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केला। तसेच 2015 ते 2016 या वर्षी नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करून विशेष भूमिका बजावली। मात्र 2019 मध्ये नितेश राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। 2019ची विधानसभा निवडणूक नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवली आणि 84,504 मतं घेत दुसऱ्यांदा कणकवली मतदारसंघाचे आमदार बनले। सन 2022 ते 2023 या एका वर्षाच्या कार्यकाळात नितेश राणे यांनी राज्यभर हिंदू जन आक्रोश मोर्चे काढून हिंदुत्वाचा महाराष्ट्रातील बुलंद आवाज अशी ओळख निर्माण केली। 2014 ते 2024 पर्यंत नितेश राणे यांनी खूप चांगल्या प्रकारे मतदारसंघाचा विकास केला। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघातील जनतेने नितेश राणे यांना भरभरून मतदान केलं। नितेश राणे यांनी 1,08,369 मतं घेत ठाकरे गटाचे उमेदवार यांचा पराभव करत तिसऱ्यांदा कणकवली मतदारसंघाचे आमदार बनले। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळालं। त्या यशाच्या वाट्यामध्ये नितेश राणे यांचे खूप योगदान होते। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळात नितेश राणे यांना थेट मंत्रिपद मिळालं आणि नितेश राणे यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत मंत्री झाले। मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यावर भारतीय जनता पार्टीने नितेश राणे यांना सिंधुदुर्ग पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी दिली। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।